अंबरनाथ विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र. अंबरनाथच्या टीमला सपोर्ट कोण कोण करणार आहे आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे काही प्रेक्षक आहेत त्यांना क्रिकेटला सपोर्ट आहे, दोघांनाही सपोर्ट करणार. लोटे चषक या वर्षी तुम्हाला आवडलाय का? क्या बात आहे. येस, इथे आपल्या समोर आपण पाहतोय सन्माननीय IPS ऑफिसर सुरेश भाऊ लोटे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभाचे आपण नक्कीच टॉस करणार आहोत. दोन्ही टीम्स एका बाजूला रेस्ट ऑफ महाराष्ट्र, दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ अंबरनाथ. स्पिन द कॉइन. कॉल कोणाचा आहे? येस, पाहुणा संघ. येस, हेड्सचा कॉल आहे आणि टेल्स झालाय. टॉस देखील आपण पाहतोय अंबरनाथ संघ जिंकलेला आहे. शशीबाई आमच्या सोबत आहेत. शशीबाई, टॉस जीता, डिसीजन क्या? बैटिंग करेंगे हम लोग, हमारी टीम कंफर्टेबल है बैटिंग करने के लिए. यहाँ पर बेस्ट सब अंबरनाथ के प्लेयर यहाँ पर चुने गए. सामने यहाँ पर रेस्ट ऑफ महाराष्ट्र के टेबल टॉपर प्लेयर्स यहाँ पे खेल रहे हैं. क्या लग रहा है? बहुत अच्छे प्लेयर्स हैं जो भी रेस्ट ऑफ महाराष्ट्र के प्लेयर हैं. काफ़ी सालों से उनको भी देखते आ रहा हूँ मैं. और फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू करूँगा ये लोटे चषक को भगवान भाई की तरफ से. ये अपॉर्चुनिटी देना बहुत बड़ी बात थी. और दीनू भाई मैगी हमारे जो अंबरनाथ का एक प्राउड है, तो वो एक बच्चों को मोटिवेट करते हैं. सारा यंग टीम है हमारे पास और एक मुंबई में भी वो लगातार क्रिकेट खेल रहे हैं. तो मुझे लगता है यहाँ भी अच्छा करेंगे. और रोहन भाई और जो टीम है इनको सालों से देख रहा हूँ और कंसिस्टेंट हैं. हम थोड़ा टफ फाइट देंगे उनको. थँक्यू सो मच. एका बाजूला आमच्या समेत रोहन सल्ले, वन ऑफ द बेस्ट सक्सेसफुल कॅप्टन म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. रोहन टॉस करताना गमवलाय, बॅटिंगचा निर्णय त्याने घेतलाय आणि ही स्पर्धा खेळत असताना आता एक बिग एक्झिबिशन मॅच आहे. प्रत्येकाची मनं या मॅचकडे वळली आहेत. आणि काय म्हणशील, आता टॉस समोरच्या संघाने जिंकलाय, तुम्ही जर टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? नक्कीच मी फिल्डिंग घेणार होतो, कारण सकाळनं आता विचारूनच आलो होतो की काय घ्यायचं टॉस जिंकल्यानंतर. तर ते फिल्डिंग बोलले होते. तर टॉस जरी हारलो तरी आम्हाला जे पाहिजे होतं ते भेटलंय. आणि शेवटचा प्रश्न, आता भरपूर साऱ्या खेळाताना मॅच नक्कीच रंगते, प्रेक्षकांची गर्दी अफाट झाली. आता जिथे जागा भेटेल तिथे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. काय वाटतंय, कसा माहोल बनलाय? लोटे चषकामध्ये प्रेक्षक असणं म्हणजे स्वाभाविकच आहे आणि मजा येईल मॅच खेळायला. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपण मॅचला जरूर सुरुवात करणार आहोत आणि मी विनंती करेन सर्व मान्यवरांना, पाहुण्यांना आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. यसला मॅचला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीम्स, चंदू सर नक्कीच उपस्थित आहेत, साईबाई देखील इथे उपस्थित आहेत. माझ्याबरोबर अनुज आहेत. अनुज, काय वाटतंय, कोण फाईट देईल या मॅच मध्ये, अंबरनाथ की रेस्ट ऑफ महाराष्ट्र? सर विषयच नाही, बोलायचा विषय नाही. इलाका हमारा और धमाका भी हमारा. म्हणजे अंबरनाथ जिंकणार, होय का नाही? क्या बात है सर, पब्लिक भी हमारे साथ है. कोण कोण आहेत अंबरनाथचे खेळाडू जे मात्र या मॅच मध्ये की फॅक्टर राहतील? सर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जरूर खेळत असाल, हे खेळत असतील, परंतु आमच्यामध्ये देखील कमी खेळाडू नाहीयेत. गुंडू सारखा गोलंदाज आहे, कार्तिक सारखा गोलंदाज आहे, AP गणेश सारखा बॅट्समन आहे का नाही? बघा सर, वा वा वा. परंतु इकडे तरी कुठे कमी आहेत. सध्या चर्चेतील असणारं नाव शुभम लोखंडे आलाय आणि त्याच बरोबरीने मागील कित्येक वर्ष अंडाराम क्रिकेटला पडलेलं स्वप्न राहुल सुरावडे लॅबो हा सुद्धा खेळणार आहे. नक्कीच नक्कीच. पण सर
एका बाजूला जर विचार केला अंबरनाथ मधून एक असा खेळाडू सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये जो यांची दांडी गुल करू शकतो आणि 2025-2026 मध्ये बेस्ट प्लेअर ऑफ द अंबरनाथ हे अवॉर्ड ज्याला मिळालंय हमीद खान तिथे आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. ज्याच्या कॅप्टनशिप खाली जॉर्ज कल्याणनी बरेचसे कप उंचावले. रोहन चिलीला विसरून चालणार नाहीये. करण सुद्धा आलाय आणि त्याचबरोबर 2-2 करण तिकडे उपस्थित आहेत. मजा येणार आहे या मॅच मध्ये. अंबरनाथवाले कमी नाहीयेत आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्रवाले सुद्धा काही कमी नाहीयेत. मजा येणार आहे. सगळ्यांना विनंती आहे, अंबरनाथला कुणाकुणाचा सपोर्ट आहे? रेस्ट ऑफ महाराष्ट्र. आणि आता लोटे चषकाला कुणाकुणाचा सपोर्ट आहे? क्या बात आहे, क्या बोला गणपती बाप्पा. मोरया. मजा येणार आहे, मजा. शुभम, मॅचची मजा तर येणारच आहे, परंतु आवाज अंडरआर्म क्रिकेटचा जाऊयात ऐकायला. सागर मोरेसर यांच्याकडे पाहत राहा श्री साई स्पोर्ट्स वर. ही मोठी मॅच लोटे चषकाची, क्रिकेटचा लोटे पॅटर्न. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांचं स्वागत आहे. दोन्ही टीमचं एक एक प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं असणार आहे. स्वागत आहे सर्वांचं. अंबरनाथचा वर्ल्ड कप आपण पाहत आहोत आणि बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. विजय, प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावला असं अंडरआर्म क्रिकेट आपण पाहत आहोत. एका साईडला बेस्ट ऑफ अंबरनाथ त्यांच्या विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र. काही मुंबईची खेळाडू आहेत, कोणी रत्नागिरीचा खेळाडू आहे, कोणी ठाण्याचा खेळाडू आहे, कोणी मालवणचा खेळाडू आहे, परंतु संघामांनी चांगली केली आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहत आहोत 4 षटकाची मॅच असणार आहे. बेस्ट ऑफ अंबरनाथची देखील स्टारकास्ट जसं अनुज मोरू यांनी सांगितलं की आम्ही पण मॅच सोडणार नाहीये. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा रहेगा. जबरदस्त मॅच. पहिल्या डावामध्ये बॅटिंग साठी आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. साहिल प्रधान आणि सचिन. आणि भगवानजी लोटे साहेबांनी सांगितलंय की जो खेळाडू ह्या मॅच मध्ये लगातार 3 बाउंड्रीज मारेल, फक्त साहिल साठी ते पारितोषिक आहे. जर लगातार 3 बाउंड्रीज मारल्या तर तब्बल 10,000चा पुरस्कार असणार आहे. भगवानजी लोटे साहेब आज या क्रीडा स्पर्धेसाठी एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि हेच क्रिकेट ह्या यांनी आपल्याला वेळ लावला. स्ट्राईक एंडला बॅटर आहे साहिल, त्या सोबतीला सचिन. लेट्स प्ले. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट ऑफ बेस्ट ऑफ अंबरनाथ त्यांच्या विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. सचिन आणि त्या सोबतीला आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला साहिल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर कल्याणचा एक जबरदस्त खेळाडू धीरजच्या हातावर जबाबदारी दिली गेली. धीरज चौहान जबरदस्त बॉलिंग करत असताना हाही खेळाडू मॅच सोडणार नाहीये. लेट्स प्ले. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की. लेट्स प्ले. एका चौकारासाठी 3,000चा पुरस्कार असणारे साहिल साठी. क्या बात आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु रोहन चिल्ले क्विक स्टंपिंग पाहिली गेली आहे. मुंबई, ठाणे, काही रत्नागिरीचे खेळाडू आहेत संघामध्ये, माझगावचे काही खेळाडू आहेत, मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. रेस्ट ऑफ महाराष्ट्र करण पाटील इन ऍक्शन मध्ये. करण सोडाय, शुभम लोखंडे, ऋग्वेद जाधव आहे, रोहन चिल्ले आहे, सलीम गडकरी आहेत राजापूरचे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि जो संघ चॅम्पियन होईल त्याला 15,000चा कॅश प्राइज आहे. संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष क्रीडा स्पर्धेवर आहे. प्रचंड गर्दी आहे, म्हणजे बाहेर एलईडी स्क्रीन मध्ये देखील अगदी आमचे मित्र मॅचचा आनंद घेत असतील, परंतु ग्राउंडवर उभा राहायला जागा नाहीये. हेच अंबरनाथकरांचं प्रेम आहे, हेच महाराष्ट्राचं प्रेम आहे लोटे चषकावरती. बॉलिंगसाठी धीरज. पहिला ओव्हरचा खेळ चालू आहे. पहिला बॉल तर आला डॉट बॉल.
कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता एवढं आयोजन मोठं. स्ट्रायकरला बॅटर आहेत साहिल, थोडा क्रॉस उभा राहतो साहिल. चंद्रपॉल सारखा वेस्ट इंडिजचे प्लेअर थोडे क्रॉस राहायचे. साहिलचा पण तसा थोडा स्टान्स आहे. या बॉलवर पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. धीरजचा पुन्हा एकदा एक जबरदस्त बॉल. कोणता संघ बाजी मारेल यावर मात्र चर्चा असणार आहे. बॉलिंगसाठी धीरज, खूप चांगला क्रिकेट खेळला गेला. धीरज वायकट्ट्यासारख्या देखील क्रीडा स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवला. एक शांत आणि संयमी खेळाडू अंडरआर्म क्रिकेट मधला धीरज चौहान, मॅन फ्रॉम कल्याण. या बॉलवर देखील आपण पाहिलं ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. बॉलर काही जण जाणून बुजून वाईट टाकतात की बॅट्समनच्या रडारमध्ये बॉल येऊ नये. सर्व मान्यवरांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मगाशी दिनू कांबळे, अनंत वाघ यांचा सन्मान केला. खूप वर्ष या जोडीला आम्ही मुंबईत महाराष्ट्रात येऊन खेळताना पाहिलं गेलं. साई सारखे लेजंड खेळाडूंची आपण बाईट घेतली. हेच अंबरनाथनी प्रेम दिलं. आज सर्व अंबरनाथचे प्रेक्षक या क्रीडा स्पर्धेला एक वेगळ्या स्तरावर घेऊन जात आहेत. भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब, संपूर्ण लोटे परिवार. भव्य दिव्य असं आयोजन. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. बेस्ट ऑफ अंबरनाथ त्यांच्या विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र. इतर रेलिंगवर जोर नका देऊ प्लीज, थोडं लांब उभे राहा. हा समजू शकतो थोडी गर्दी आहे, परंतु थोडं तुम्ही सहकार्य करा प्लीज. शेवटचे 2-3 तास बाकी आहेत. शेवटचा व अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. प्रेक्षकांसाठी देखील कूलर आहे. लकी ड्रॉचं कुपन आपण काढल्यानंतर कूलर आहे, काय नाहीये. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. प्रथम क्रमांक 1,09,696 9696 हा त्यांचा लकी नंबर आहे. प्रत्येकाचा काही ना काहीतरी लकी नंबर असतो. कोणाचा 4 डिजिट असतो, कोणाचा 1 डिजिट असतो, कोणाचा 5 डिजिट असतो. स्ट्रायकरला साहिल, थोडं संकटामध्ये आहेत. रन्स होत नाहीयेत, रन्स करावे लागतील टीम अंबरनाथ. या बॉलर स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला, ठरवून खेळले गेलेत आणि एक सिंगल रन तिकडे मिळतीये. अंडरआर्म क्रिकेटचं विश्व खूप मोठं आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा खेळ खेळला जातो. या बॉल देखील समोर खेळले गेलेत. करण पाटील आहेत तिकडे. मुंबईतला हा खेळ मग साऊथ मुंबई, दक्षिण मुंबई, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एका साईडला मुंबई उपनगरात एक चांगला खेळ आहे. ठाणे आहे, नवी मुंबई आहे, रायगड आहे, पालघर आहे. त्या साईडला गेलं तर अंधेरी, जोगेश्वरी, वसई, विरार, डहाणू पर्यंत अंडरआर्म क्रिकेट आहे. बॉलिंगसाठी धीरज. बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर ही क्रीडा स्पर्धा. या बॉलवर देखील 1 रन तिकडे मिळेल. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. फटाक्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. वा, वन टू गो. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. त्याच दरम्यान आपण पाहतोय खरं आता अंबरनाथ शहराचे नवीन निर्माते अर्थातच नगर अध्यक्ष ऍडव्होकेट तेजस्विनी विश्वजित करंजुळे पाटील मॅडम इथे ज्यांचं आगमन होत आहे त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय आदरणीय ऍडव्होकेट तेजस्विनी विश्वजित करंजुळे पाटील मॅडम ज्यांचं इथे आगमन होतंय आणि सातत्यानं आपण पाहिलंय नेहमीच प्रतिसाद क्रीडा क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, सातत्याने पाठबळ नेहमीच राहिलाय. आणि सीए माफ करा, सीए आपण पाहतोय तेजस्विनी विश्वजित करंजुळे पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत आणि सातत्याने आपण जर पाहिलं नगराध्यक्ष अंबरनाथ शहराचं इथे नक्कीच आगमन होतं. या आपण आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती जरूर या स्पर्धेचा आनंद घेतात ऑन स्क्रीन आणि त्यांच्या माहितीसाठी आपण तो पाहतोय एन्जॉय करतोय अंबरनाथचा वर्ल्ड कप अर्थातच लोटे चषक 2026 आणि आता ऑनगोईंग चालू असलेली मॅच. एका बाजूला बेस्ट ऑफ अंबरनाथ आणि दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ महाराष्ट्र. ही मॅच आता मैदानाच्या आतमध्ये रंगते. यस, बॅक टू कॉम्बॉक्स. शेख जबरदस्त आयोजन पाहिलं गेलंय. पाटील आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या गेल्यात.
भव्य दिव्य असं आयोजन लोटे चषक या बॉलर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघता बघता ह्या शेवटच्या दिवसामध्ये सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 4 रन खर्च करत असताना धीरजने चांगला स्पेल टाकला गेलाय. प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. फटाक्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटची 3 दिवस दिवाळी होती. दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षकांचे बॉलिंग साठी आपण पाहिलं तर चेंबूरचे करण सोडा येतात बॉलिंग साठी. पीएल लोखंडे मारचा एक जबरदस्त ऑलराऊंडर करण सोडा. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आले. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिला बॉल तिकडे फटका फसतोय आणि आमच्या प्रेक्षकांनी कॅच पकडली आहे. जे समोरच्या कॅमेऱ्याच्या इथे आहेत ना त्यांनी प्लीज तिकडून थोडं खाली उतरा प्लीज मित्रांनो. हा तिकडे, कारण की तिकडे कॅमेरा हलवू नका प्लीज. क्रुशल मॅचेस आहेत. एका दुसरा रिव्ह्यूला प्रॉब्लेम येणार नाहीये. आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे प्लीज मित्रांनो. समजू शकतो गर्दी खूप वाढली त्यामुळे आपली काळजी, स्वतःची काळजी घ्या. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर सचिन. बॉलिंग साठी करण सोडा. फटाके काही थांबायला तयार नाहीयेत. या बॉलवर समोर खेळले गेलेत. फटका फसला. बॅटर आउट. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. बघता बघता शेवटचा दिवस आणि काय माहोल बनला गेलाय. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, मान्यवरांची मांदियाळी, फटाक्यांचा जल्लोष. म्हणजे कोणी दिवाळीला पण एवढे फटाके नसतील उडवले. हे फटाके आज अंबरनाथ मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फटाके काही थांबणार नाहीयेत. मॅच थांबणार नाहीये. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर करण सोडा. स्ट्राईक एंडला एपी गणेश. नवीन बॅटर येतात एपी गणेश. अजून एक अंबरनाथचा एक युवा खेळाडू बॅटिंग साठी येतोय. चर्चेत राहिले गेलेत एपी गणेश. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर करण सोडा. स्ट्राईक एंडला एपी गणेश. अंबरनाथ विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र. या बॉल स्वीप खेळले गेले. जबरदस्त टायमिंग केलं गेलं. रन मात्र सिंगल मिळेल. एक एक रन खूप महत्वाचा आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा करण सोडा. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत एपी गणेश. बेस्ट ऑफ अंबरनाथ त्यांच्या विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्राचा एक जबरदस्त हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ठाणे मुंबईच्या विभागातील सर्व नामवंत खेळाडू आज इकडे गर्दी करतायत. या बॉल देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर सिंगल रन तिकडे मिळते 22च्या रूपामध्ये. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल. सहा रन झाले धावफलकावरती. पाटील मॅडम देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि सर्व आमच्या महिला भगिनी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आज आपला मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. करण सोडा. बॉलिंग साठी करण सोडा. स्ट्राईक एंडला एपी गणेश. एक 20-25 रन्स पण करावे लागतील. 30 पर्यंत टार्गेट तर सेट करावा लागेल. बेस्ट ऑफ अंबरनाथ त्यांच्या विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र.
महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील खेळाडू इकडे खेळत आहेत. रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे. अंपायरचा मात्र इकडे रिव्ह्यू आहे, वाईट साठी आपण चेक केलं जाईल. आज सर्व मान्यवरांची देखील मांदियाळी व्यासपीठावरती. समोरच आपली एलईडी स्क्रीन आहे आणि हे आपलं मुख्य व्यासपीठ. प्रथम क्रमांक तब्बल कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता प्रथम क्रमांक तब्बल 1,09,696 9696 लास्टला आहे. तृतीय क्रमांक 59,996. तृतीय क्रमांक 29,996. चतुर्थ क्रमांक 9696. म्हणजे कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता एवढं मोठं पारितोषिक. महाराष्ट्रातली पहिली अशी एक मानाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुसरं वर्ष आहे. आपल्या टुर्नामेंटसाठी बाईक आहे, चांदीचं नाणं आहे, काय नाहीये. प्रेक्षकांसाठी कूलर आहे. पाटील मॅडम देखील मॅचचा आनंद घेत आहेत, आज नगराध्यक्ष म्हणून कार्य करतायत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. का सुनने का गाना तरी ही मॅच आपण पाहिले तर असताना पाहिली गेली आहे. तेजश्री मॅडम देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या गेल्या. आज नगराध्यक्ष म्हणून खूप चांगलं मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे. चांगलं कार्य करतायत. हे आपलं मुख्य व्यासपीठ पाहू शकतो. तेजश्री मॅडम देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. एलईडी स्क्रीनवरती आमचे लोटे परिवार. तेजश्री मॅडमचा एक सकाळी मी बॅनर बघितला, कांजूरमार्ग ते बदलापूरचा जो मेट्रोचा प्रकल्प. खूप बरं वाटलं की आपल्या विभागात म्हणजे प्रगती होतीये. सकाळी चहा पिताना माझ्याकडे लक्ष गेलं त्यावर की कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो प्रकल्प येते, त्यासाठी मंजुरी केली ताईने. ताई हॅट्स ऑफ. आणि असंच आपल्या विभागाची प्रगती तुम्ही करत राहा. याच्या मागे तुमचा मोलाचा वाटा आहे. नाक्या नाक्यावर त्यांचे आम्ही बॅनर बघितले आणि हेच खरं कार्य आहे की आपल्या विभागात प्रगती केली पाहिजे. आज मेट्रो मुंबईत होते पण आपल्या इकडे का नाही होऊ शकत. ताई असंच तुम्ही काम करत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सर्वांचं लक्ष या मॅचवर देखील असणार आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते, परंतु अंबरनाथ संघ थोडा बॅकफुटला जातोय. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर थोडं धावा कराव्या लागतील अंबरनाथकरांना. वन टू गो. बॉलिंगसाठी करण सोडा. या बॉल देखील समोर खेळले गेले. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. धाव मिळतील 4. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. अंबरनाथकर देखील मॅचचा मात्र हे मॅच सोडणार नाहीयेत. अंबरनाथकर बाउंड्री आले. मॅच मध्ये कमबॅक केलं गेलंय. वाह, काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. टायमिंगला बाउंड्री लगावली आहे. कार्तिकने एक जबरदस्त चौकार लगावला गेलाय. स्कोर झाला तर 2 ओव्हरच्या अखेरीस 11 रन झालेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या अखेरीस 11 रन. 2 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सलीम गडकरी येतात राजापूरचे अंबरनाथ.
कार्तिक साठी देखील स्पेशल ऑफर असणार आहे. लगातार 2 बाउंड्रीज मारल्या तर 2000चं पारितोषिक असणार आहे. अजून एक बाउंड्री मारली तर हा एक 4ला त्याच्या 2000चं पारितोषिक आहे. आणि कार्तिक साठी जबरदस्त मॅच पाहायला मिळते. बॉलिंग साठी सलीम गडकरी येतात राजापूरचे. राजापूर ते अंबरनाथ एवढं लांबचं अंतर गाठून लोटे चषकामध्ये दाखल झाले आहेत. जबरदस्त मॅच आहे. कोणता संघ बाजी मारेल या बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. साईडला पण माहिती आहे की मॅच बनवावी लागेल. रन्स मध्ये आपण मॅच मध्ये आलो आहे. एक 25-30 पर्यंत जरी मॅच गेली तरी दुसरा डाव पण बघायला मजा येईल. बॉलिंग साठी सलीम, परंतु अंबरनाथची बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल आज. या बॉल देखील आपण पाहिला तर तिकडे काय घडलंय. करण सोडाने स्माइल केली की मी आहे मागे. एक रन खूप महत्वाचा असणार आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. वा, एक रन खूप महत्वाचा. बॉलिंग साठी पुन्हा एकदा सलीम गडकरी स्ट्राईक एंडला. बट कार्तिक या बॉल स्टेप आउट झालेत आणि बॅटर आउट. कार्तिकला बाहेर जावं लागेल. पुन्हा एकदा फसताना पाहायला मिळते. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला शैलेश, अजून एक अंबरचा चांगला खेळाडू. जबरदस्त बॅटिंग केली गेली आहे. मुंबईत येऊन देखील शैलेशने खूप चांगला परफॉर्मन्स टायमिंगला केलाय. त्या सोबतीला स्ट्राईक एंडला बॅटर साहिल. चौकाराची गरज असणारे बॉलिंग साठी राजापूर एक्सप्रेस सलीम गडकरी. या बॉलर रोहन चिल्लेने काय बॉल क्विक केला गेला. लाऊड अपेल चेक केलं जाईल. वाईट बॉल आहे बट हृदयाचे ठोके दगदग करणारी मॅच पाहायला मिळतीये. बेस्ट ऑफ अंबरनाथ, रेस्ट ऑफ महाराष्ट्र. आता प्रेक्षक बोलतात जागेवरून हलायला जागा नाहीये. मग जिकडे उभं आहे तिकडेच आता उभं राहावं लागेल. याचंच नाव क्रिकेट आहे. रेलिंगवर मित्रांनो जोर देऊ नका प्लीज. रेलिंगवर जोर देऊ नका. कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता तब्बल 1,09,696 प्रथम क्रमांक आहे. काय आयोजन केलं गेलंय. भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती नक्कीच पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस सन्मान्य आदरणीय किसनराव तारमाळे सर इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. डीजे मास्टर या माईकचा थोडासा आवाज आपण लाऊड करा विनंती आहे. हॅलो चेक, हॅलो चेक, थोडासा हॅलो. Yes, thank you so much. Back to cricket, back to Combox. Thank you. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. कुठे ना कुठेतरी मात्र 25-30 पर्यंत मॅच करेल का टीम बॅटिंग करत असताना. बेस्ट ऑफ अंबरनाथ, बॉलिंग साठी सलीम गडकरी. या बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. एक अंडरआर्म क्रिकेट म्हणजे कंजूस क्रिकेट आहे. तुम्हाला एक रन साठी मात्र कंजूसी करावी लागेल. पंधरा धावा झाले धावफलकावरती. 3 विकेट गेलेत. या बॉलवर मात्र चुकी झाली सलीम कडून. मिळेल वाईट +1. मॅच मध्ये कमबॅक करत असताना बेस्ट ऑफ अंबरनाथ. जबरदस्त मॅच आहे. सलीम गडकरी देखील थोडे आपण पाहिलं तर अडचणीमध्ये आहेत. आता फायटिंग टार्गेट तर अंबरनाथकरांनी सेट केलाय. 17 रन्स वरती 3 विकेट आहेत. 17 पे खतरा आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर डॉट बॉल आहे. साहिल थोडे अडचणीमध्ये आहेत.
1 to go. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सलीम. शेवटचा बॉल आहे 1 to go, म्हणजे ह्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. या बॉल शेप आउट झाले, समोर खेळले गेले 3 ओव्हरच्या अखेरीस 3 विकेट जात असताना रन झाले 17. स्पीड आणि आज संपूर्ण आमचे मान्यवर भगवानजी लोटे साहेब, नगराध्यक्ष मॅडम देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या अनिता मॅडम देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व महिला भगिनींचं देखील क्रिकेटवर एक वेगळं प्रेम राहिलं गेलंय. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट. आय लव्ह क्रिकेट. भारत आणि साऊथ आफ्रिकेचा पण सामना चालू आहे T20 वर्ल्ड कपचा, त्यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर बॉलिंग साठी आकाश येतात बॉलिंग साठी कल्याणचे. साऊथ आफ्रिका संघाने पण चांगला कमबॅक केला. डेव्हिड मिलरने जबरदस्त बॅटिंग केली. असे काही खेळाडू ते भारताविरुद्ध बॅटिंग करतात. डेव्हिड मिलर, केन विल्यमसन, जो रूट. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर आकाश. चायना स्ट्राईक एंडला शैलेश आहेत. मॅच थोडीफार बनवावी लागेल. शेवटचे थोडं स्पीडअप करायचं आहे. फिल्डिंग टीम रोहन आपल्यास विनंती करेन थोडं स्पीडअप करा प्लीज. जास्त वेळ ठेवू नका. अजून आपल्याला खूप मॅचेस खेळवायचे आहेत. बाईक कोणाला मिळणार? कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता बाईक देतोय आपण. भगवानजी लोटे साहेब, लोटे चषक. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 1 स्टार रन्सने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचतोय अंबरनाथ संघ. शैलेशच्या बॅटमधून एक बाउंड्री येईल का? शैलेशला मी देखील पाहिले एक चांगलं क्रिकेट खेळताना, परंतु आता मात्र स्वतःला इकडे प्रूफ करावा लागेल. आपल्या विभागात आपण खेळतोय, आपल्या अंबरनाथ मध्ये खेळतोय. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. शेवटची ओव्हर चालू आहे. शैलेशला पण माहिती आहे की जरी बॉल टू बॉल जरी केले तरी आपण फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो. परंतु समोर महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू आहेत. विविध जिल्ह्यातले आहेत, विविध तालुक्यातले आहेत. बॉलिंगसाठी आकाश चायना, स्ट्राईक एंडला शैलेश. या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि तिकडे रन मिळतील. आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 21 रन झाले धावफलकावरती. पाहू शकतो आपण हा रिप्ले. थोडी एज घेतली गेली. शुभमने तिकडे फेकी केली गेली, त्यामुळे थोडा बॉल हातातून निसटला आणि ओव्हर थ्रोचे रन्स मिळाले गेलेत. 21 रन झाले धावफलका. थोडं स्पीडअप करा बॅटिंग टीम. अंबरनाथ टीम आपल्यास पण विनंती करेल. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आपलं अंबरनाथ, सर्वांचं अंबरनाथ. या बॉल देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. करण सोडा तिकडे पोहोचले, परंतु 1 रन मिळेल. कमी जागेमध्ये तुम्हाला असे रन्स करायचे आहेत. फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचला गेले. अंबरनाथकर देखील टाळ्या वाजवतात, कारण की आपली टीम चांगलं टार्गेट सेट केलं गेलंय. रन झाले आतापर्यंत 22. बेस्ट ऑफ महाराष्ट्र त्यांच्या विरुद्ध बेस्ट ऑफ अंबरनाथ.
या बॉल शेप आउट झाले, समोर खेळले गेले, फेकी करतील आणि तिकडे डायरेक्ट हिट. आकाशचा डायरेक्ट हिट बॅटर OUT आउट. आमची पहिचान बनवले स्वतःच्या जीवावर आम्ही, आमची पहिचान बनवले स्वतःच्या जीवावर आम्ही. आरामचं नावाचा विचारा कुठं पण जाऊन तुम्ही, आरामचं नावाचा विचारा कुठं पण जाऊन तुम्ही, बाबा लोटे नावाचा विचारा. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर आता थोडीफार बॅकफुटला जाताना पाहिली गेली, परंतु एका दुसरा चौकार येईल का? हमीद देतात नवीन बॅटर. या बॉल फुटवर्क चांगला होता हमीदचा, परंतु सिंगल रन मिळेल. 23 धावा झाले धाव फलकावरती. क्या बात है, अजित निकम सरांचा 1 to go. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिकडे व्हाईट बॉल. एक रन खूप महत्वाचा असणार आहे. क्या बात आहे, प्रत्येक बॉलवर टाळ्या शिट्या. वाह, अंबरनाथकरांची देखील एक वेगळी अदा आहे. एक रन खूप महत्वाचा असणार आहे. बाउंड्री येईल का? हमीद स्ट्रायकेटला हमीद आहेत, त्यांना मात्र देखील माहिती आहे की चान्स घ्यावा लागेल. बघता बघता पहिला इनिंग्स आपण पाहिलं तर शेवट कशा प्रकारे होईल. हमीद या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि शेवटच्या बॉलवर देखील रनआउटची विकेट होतीये. 24 धावा झाल्यात, 25 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. रेस्ट ऑफ महाराष्ट्र या संघाला जो जिंकेल त्याला तब्बल 15,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एका मॅच साठी तब्बल 15,000 रुपयाचा कॅश प्राइज. पासून प्रत्येक मॅच साठी एक आपण कुपन नक्कीच ओपन करतोय आणि जो भाग्यवान प्रेक्षक नक्कीच ज्याचं नाव येईल त्याच्यासाठी आकर्षक टॉवर फॅन अर्थातच कूलर देऊन आपण त्या प्रेक्षकाला नक्कीच सन्मानित करणार आहोत. सर्व काही तुम्हाला या लोटे चषक्यामध्ये पाहायला मिळेल. नंबर आहे 0633 0633 आहे का कोण? 0633 आहे का कोण? बाग मिल्का आहेत या. शेवटचे काही अवश्य तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. येस, तोपर्यंत आपण यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. येस, प्रथमतः आपण विनंती करूया. खरं आता नुकतंच त्यांचं आगमन झालंय आणि यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करणार आहोत. येस, यथोचित मान सन्मान जाहीर विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अंबरनाथचे नगर अध्यक्ष मॅडम अर्थातच सीए तेजस्विनी विश्वजित करंजुळे पाटील मॅडम यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. सौ अनिता संदीप लोटे मॅडम यांच्या शुभ हास्य या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय, पार पडला जातोय. थँक्यू सो मच. मायशी अपुलकेचे उपकार शाल त्याच्यावरती नक्की सोपवली जाते आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक भेट वस्तू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपण ओपन करायचे. मॅडम क्या बात आहे. सातत्याने आपण पाहिलंय बरेचसे अंबरनाथला डेव्हलप करण्याचं मागे मॅडमचं नेहमीच हात राहिलाय आणि सातत्याने जरूर प्रत्येक क्रीडा क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, अगदी अव्वल दर्जाचं असं व्यक्तिमत्व नेहमीच पाठिंबा राहिलाय. क्या बात आहे. अगदी आपण पाहतोय शिव मंदिर जे संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण आता अभिमानाची गोष्ट आहे आणि मॅडमचा देखील तिथे फोटो जरूर पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद.
नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती कराताना इथे जरूर भेट घेतात. धन्यवाद मॅडम, आपण आलात. नक्कीच आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. कारण की भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील आज इथे उपस्थिती दाखवली आहे, त्याचा आम्ही खरंच मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. सीए मॅडम, तेजस्विनी विश्वजित, करण सुळे पाटील मॅडम, थँक्यू सो मच. धन्यवाद, आभार व्यक्त करतोय. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित येस एक मिनिट, आपण बाईट जरूर घेतात. न्यूज चॅनल देखील इथे उपस्थित आहेत. येस, थँक्यू. आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि तदनंतर एक विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर पार पाडतोय. जसं नुकतंच आपण पाहतोय आगमन झालंय राहताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सन्माननीय आदरणीय किसनराव तारमळे सर यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय आदरणीय भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या कांद्यावरती सोपवली जाते. आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह ब्युटिफुल मोमेंटो ट्रॉफी देऊन त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. तदनंतर आपण पाहतोय इथे उपस्थित PSI सुरेशजी लोटे सर त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करणार आहोत. येस, मी विनंती करेन राजारामजी लोटे साहेब आपण या आपल्या शुभाचे PSI सुरेश लोटे साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेलं असं व्यक्तिमत्व आणि आज करताना या स्पर्धेमध्ये नक्कीच भेट दिलेली आहे. त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर आपण करतोय. मायेची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या कांद्यावरती सोपवली जाते. आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. तदनंतर उपस्थित आमचे जोसेफ राज साहेब आपण देखील या. जोसेफ सर आपण देखील यायचे आपलं देखील यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण अजय पाटील इथे उपस्थित आहेत. अजय कृष्णा पाटील यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत अजय. ओरम क्रिकेट असू दे अंडरम क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळत असतात. त्यांचे बंधू देखील इथे उपस्थित आहेत. अक्षय पाटील आपण देखील या. त्यांचा देखील विशेष सन्मान इथे जरूर केला जाईल या मुख्य व्यासपीठावरती. दोन्ही बंधू तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळतात.
अजय पाटील असतील, अक्षय पाटील यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. मायसे आपुलकीची उपकार साल त्यांच्या कांद्यावरती जरूर सोपवली जाते. छोटे मिया बडे मिया आज दोन्ही इथे उपस्थित आहेत. अक्षय पाटील असतील, अजय पाटील दोघांचंही स्वागत. थँक्यू सो मच. येस आणि कॅप्टन जतीन पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आज उपस्थिती दाखवली आहे. काल त्यांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात जरूर आला. येस आपण स्पर्धेला जरूर आता सुरुवात करणार आहोत आणि जाऊया पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने जिथे जोडले जातील महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज. आणि मुंबई पासून आपण जर पाहिलं तर प्रवास चालू झाला तो थेट दुबई पर्यंत पोहोचला आणि ज्या आवाजाची चर्चा दुबईच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात पोहोचली असे आवाज अर्थातच संतोष शेट्टी सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तत्पूर्वी सर 1 मिनिट थांबवतोय. आपण एक लकी ड्रॉ पुन्हा एकदा ते ओपन केलं होतं. ते नंबर श्राव्या नक्कीच बोलणार आहे. क्या बात आहे. श्राव्या ते नंबर सांगणार आहे. हॅलो ग्रीन माईकचा आवाज दे ना थोडा. 0633. चला या आपण कूलर देऊन आपण नक्कीच त्याला सन्मानित करणार आहोत. या नरेश आहेत. या नरेश. आज नरेश काय ना काहीतरी घेऊन चाललाय या स्पर्धेमधून. येस आकर्षक कूलर आपण देऊन नक्कीच सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचे आपण पाहतोय जनक. मी विनंती करेन सन्माननीय किसनराव तारमाळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभाचे आपण जरूर आकर्षक टॉवर फॅन देऊन नक्कीच सन्मान इथे करतोय. प्रत्येक भाग्यवान प्रेक्षकाला नक्कीच संधी असणार आहे. अजून यानंतर शेवटचे 3 मॅच आहेत म्हणजे अजून 3 कुपन नक्कीच निघणार आहेत. नमस्कार. लोटे चषक 2026 ची एक महत्वाची मॅच म्हणजे अंबरनाथ विरुद्ध महाराष्ट्र. शुभम लोखंडे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर करण पाटील पाहायला मिळत आहेत. पहिले दोन्ही फटके जर पाहिलं तर नोलुक पद्धतीचे मारलेत आणि सध्याच्या घडीला अंडरआर्म क्रिकेटमधील स्टायलिश फलंदाजांच्या यादीतील एक महत्वाचं नाव मुंबईच्या चेंबूर परिसरातील PL लोखंडे मार्ग परिसरातील खेळाडू शुभम लोखंडे. परंतु समोर देखील तेवढे चांगले गोलंदाज आहेत. अभिषेक आहेत. अंबरनाथचं भवितव्य त्यांच्या हातात आहे आणि समोर बघा विनंती आहे. एक लहान मुलगा हरवलेला आहे अंश कुरशेजा. अंश बेटा आपका जहां कहीं पे हो स्टेज की तरह आ जाइए प्लीज. अंश आपके मम्मी पापा यहाँ पर वेट कर रहे हैं. अंश बेटा आप जहां कहीं भी हो स्टेज की तरह आ जाइए. बघा लहान मुलगा एक आहे. कोणाला माहिती असेल तर त्याला इथे पाठवून द्यायचं आहे व्यासपीठाच्या इथे. अंश आहे का? ठीक आहे. येस ओ टू कॉम्बॉक्स बॅक टू क्रिकेट. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा तेच पाहायला मिळेल. लगातारचा 3रा फटका शुभमने अशा काही पद्धतीने मारलाय. प्रत्येक वेळेला 1-1 रन घेण्याचा प्रयत्न. आता प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनला रणनीती बदलायला सांगितली आहे. आज क्या बात आहे. गेल्या वर्षी एका हाताने चौकार मारला होता. इकडनं 2,500चा पुरस्कार नेला होता. या वर्षी जर शुभमने एका हाताने चौकार मारला तर 10,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. पाहूया काय करतील. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि त्यांच्या प्रत्येक फोरला सुद्धा 3,000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. हाऊसफुल अशा प्रकारची गर्दी आम्ही महाराष्ट्रामध्ये अंडरआर्म क्रिकेटला खूप कमी ठिकाणी पाहिली आहे आणि आज काय गर्दी झाली आहे. ठीक आहे 3 बॉल झाले 4 रन झालेत. बरोबर. येस 3 बॉल 4 रन झालेले आहेत. येस 3 बॉलला 4 रन झालेले आहेत. आमच्या दोन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलंय घेऊन आलाय अंबरनाथ मध्ये आणि जिकडे सुरू आहे अंबरनाथ आणि ठाण्याचा वर्ल्ड कप लोटे चषक मॅच महत्वाची. यावेळेला समोर खेळायला गेले. तिकडे फिल्डर आहे. डॉट बॉल. मला वाटतं एका डॉट बॉलला टाळ्यांचा गजर होईल. कधी महाराष्ट्र कधी अंबरनाथ. मजा येणार आहे या मॅच मध्ये.
गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. अंबरनाथसाठी अभिषेक, तर समोर आहेत शुभम लोखंडे, करण पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. अंबरनाथच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. अभिषेक समोर, ओहो हो, खेळायला गेले, एका बाजूला बॉल गेला, एका बाजूला डॉट बॉल आलाय. अंबरनाथ जिंकणार की महाराष्ट्र जिंकणार? आणि जो जिंकणार त्याला किती मिळणार? 15,000चा पुरस्कार मिळणार आहे. काय मॅच जबरदस्त होणार आहे, कारण महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेट मधील रथी महारथी एका बाजूला आणि अंबरनाथचे बेस्ट 11 एका बाजूला. मजा येणार आहे. अजित निकम सर काय म्हणतायत? शुभमचा बॉल जरी काढला कोणी, त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचा पुरस्कार असेल बॉलरसाठी. हा पुरस्कार दोन्ही बाजूने आहे. ही पैशांची खाण आहे. माला माल करणार आता खेळाडू इकडे. ओहो, हजारोची गर्दी, पाय ठेवायला माना डोकावत आहेत प्रेक्षक चारी बाजूने. ही खासियत आहे या लोटे चषकाची. एक मोठी मॅच. ओहो, बॅकफुटला गेले. ओ काय ओव्हर टाकली आहे, जबरदस्त. 25 करायचे आहेत आणि पहिल्या ओव्हर मध्ये रन आलेले आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 रन आलेले आहेत. अंबरनाथकर, टाळ्या होतील का? मित्रांनो, टाळ्या अशा वाजवा, टाळ्या अशा वाजवा. या टाळ्यांचा आवाज 1 वर्ष वाजला पाहिजे, कानात घुमला पाहिजे. एक जबरदस्त मॅच. 15,000चा पुरस्कार, त्याच्याही पुढे प्रतिष्ठेचा विषय. अंबरनाथ झपाट्याने वेगाने प्रगती करणारं शहर. अंबरनाथ म्हटलं तर शिवमंदिर, अंबरनाथ म्हटलं तर MIDC, अंबरनाथ म्हटलं तर क्रिकेट, अंबरनाथ म्हटलं तर लोटे चषक. आणि याच अंबरनाथची मानाची स्पर्धा. छोट्याशा जागेमध्ये एवढं मोठं आयोजन केलं जाऊ शकतं. अख्ख्या महाराष्ट्राला कुणी दाखवलं असेल, लोटे चषकाने दाखवलंय. भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब, आज मात्र पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. आणि श्री साई स्पोर्ट्सवर सुद्धा आता गर्दी झाली असेल. युट्यूबला सुद्धा 1,000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला सुद्धा जुडलेले आहेत. आणि मैदानात सुद्धा. अंबरनाथकर, तुम्ही जेवढ्या टाळ्या वाजवणार ना, तेवढे अंबरनाथवाले चांगले खेळणार आहेत. अंबरनाथकरांचे लाडके खेळाडू दोन्ही बॅटिंग सुद्धा करत आहेत. आता सपोर्ट दोन्ही बाजूला करावा लागेल त्यांना. बॉलिंग साठी आलेले आहेत ऋषी, ज्याला गुंडू म्हणतात आवडीने, बरोबर. ऋषी बॉलिंग साठी. समोर करण पाटील, गोवंडी परिसरातील खेळाडू आहेत मुंबईच्या. आणखीन एक चांगला बॉल, चांगला बॉल, फक्त ढकललाय पॉइंटला. 1 रन मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाते. 5 धावा. क्या बात आहे. पैशाचा पाऊस क्रिकेटरसाठी नक्कीच आहे, प्रेक्षकांसाठी नक्कीच आहेत. आणि सर्व आपण पाहतोय ऑफिशियल अंपायर, ऑफिशियल कॉमेंटेटर साठी प्रत्येकी तब्बल 5,000 रुपये कॅश प्राइज. सन्माननीय आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय भगवानजी लोटे साहेबांच्या वतीने नक्कीच देण्यात आले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. धन्यवाद क्या साहेब, बात आहे. धन्यवाद. मालामाल, मला वाटतं खेळाडूच मालामाल, तर आम्हालाही मालामाल करून टाकलं आपण. हो, चांगला बॉल, चांगला बॉल. सन्मान या ठिकाणी. हो हो हो, एफर्ट्स काय दाखवले. टाळ्या होतील का एफर्ट साठी? व्हायलाच पाहिजे. ही फायनलच्या अगोदरची फायनल आहे. अंबरनाथची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अख्ख्या महाराष्ट्रातील रथी महारथी एका बाजूला आहेत आणि अंबरनाथचे बेस्ट 11 एका बाजूला आहेत. लोटे चषकामध्ये यस, टीमचे कॅप्टन शशी होते तिकडे. बॉलिंग साठी पाहायला मिळत आहेत ऋषी, शुभम लोखंडे, स्टायलिश बॅटर, एक जबरदस्त खेळाडू बॅटिंग साठी आहेत. करण जोडीला आहे, महाराष्ट्रासाठी खेळतायत. समोर आहे अंबरनाथ. हो, चांगला बॉल, फक्त ढकललाय. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. 1-1 आली तरी अंबरनाथला चालणार आहे, कारण त्यांना करायच्यात 25. आणि तोही संघ बलाढ्य, कारण रोहन चिले, लॅबो,
त्याचबरोबर करण पाटील असतील, करण सोडा असतील, त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये शुभम लोखंडे आहेत. हे सगळे दर्जेदार खेळाडू आहेत. मजा येणार आहे, मजा येणार आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ अंबरनाथ नगरीमध्ये रंगताना पाहायला मिळतोय आपल्याला. वर्ल्ड कप अंडरआर्म क्रिकेटचा आणि अंबरनाथ नगरीचा लोटे चषक. ओ हो 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 हो, काय बॉल टाकलाय, टप्पा पडतोय आणि त्याच्यानंतर बॉल कनवळतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. हा अंबरनाथचा क्रिकेट सर तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु आता भगवान दादा देखील बोलतात तो चौकार कधी येईल. एका हाताने चौकार त्यांना देखील पाहायचा आहे. तब्बल 10,000 रुपये त्याची वाट पाहतात. आणि क्या बात आहे, आता प्राइस वाढलेला आहे तब्बल 15,000 रुपये. क्या बात आहे. एक चौकार मारा 15,000. अंडरआर्म क्रिकेटची पैशाची खाण आहे इकडे अंबरनाथ मध्ये लोटे चषक. सर एका हाताने जर चौकार मारला तर तब्बल 15,000 रुपये. परंतु या मॅच मध्ये विनर टीमला देखील तितकंच प्राइस आहे जितकं या एकटा पट्ट्याला मिळणार आहे. वा, पहा अंडरआर्म क्रिकेट. आम्ही देवा चषकाचाही उल्लेख करू, कोणतीही एंट्री फी न घेता तिकडेही पारितोषिक आम्ही पाहिली. परंतु पहिल्या क्रमांकाचं 1 लाखाचा पुरस्कार हा महाराष्ट्रात कोणतीही एंट्री फी न घेता पहिल्यांदा कुठे झालाय, अंबरनाथ मध्ये झालाय. मॅच ऑन आहे, प्रत्येकाला सिद्ध करायचंय आपण इकडे का आलो आहोत. दोन्ही टीमला दाखवायचंय प्रचंड घमासान. लोटे चषक, लोटे चषक. ऋषी समोर शुभम लोखंडे. इकडे ओ अपघात घडलाय. टाळ्या, शिट्या, डीजे वाजवा. येईल आणि या प्रेक्षकांसाठी गाणं झालंच पाहिजे ना, नाचू द्या त्यांना. आठ धावा धाव फलकावर. चला, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. चला, मॅच सुरू करायची आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. सर नक्कीच आपण जर पाहिलं तर राहताना मॅच सर्व आज इथे गर्दी तमाम आहे. परंतु घर बसल्या सगळ्या महिला वर्ग देखील भरपूर संख्येने जेवण देखील आज सोडलेलं आहे बनवायचं. आज सर्व काही कामं सोडलेली आहेत आणि फक्त टीव्ही वरती, मोबाईल वरती, लॅपटॉप वरती आपलं हे लोटे चषकाचा आनंद घेतात. यस, याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. जबरदस्त. काय वातावरण आहे, का आपण क्रिकेटच्या खेळासाठी वेळ काढतो त्याचं उत्तर इकडे पाहायला मिळेल. वेळ लावतो हा क्रिकेटचा खेळ. रोहन चिले एक जबरदस्त बॅटर, मॅन फ्रॉम कल्याण, बॅटिंग साठी आलेत. यावेळेला ढकलल्या बॉलला मात्र थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये 1 रन तिकडे मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर झालेला आहे 9 रन झालेले आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी करायचे 12 बॉल मध्ये. बघा समोरच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत, चला मागे बा. अख्खी रिलिंग पूर्णपणे पुढे आली आहे. जोर देऊ नका प्लीज. त्याच्यावरती अगदी जोर दिलेला आहे. रिलिंग पूर्णपणे आतमध्ये आले. बघा थोडेसे प्रेक्षक जे मागचे आहेत साईडला जा. थोडेसे एकाच जागेवरती प्रेशर देऊ नका, विनंती आहे. बघा आज जिथे जिथे गर्दी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. गर्दी, प्रेक्षकांची गर्दी, फॅन मोमेंट. येस, काय जबरदस्त मॅच चालली आहे. पहिल्या 2 ओव्हर अंबरनाथच्या. आता महाराष्ट्राला कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा विचारेल
कुणाला वाटतंय अंबरनाथ जिंकावं? कुणाला वाटतंय बॅटिंग करणारी टीम सुद्धा जिंकावी? मजा येणार आहे. अहो भगवान दादा, वानखेडे स्टेडियम वर सुद्धा एवढा आनंद मिळणार नाही, एवढा आनंद मिळतोय अंबरनाथ मध्ये. जबरदस्त माहोल. बारा बॉल मध्ये 16 करायचे, 4 वर आहे. काय होणार? काय होणार याच्यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. एखादा चौकार आता मारावाच लागणार आहे, कारण महाराष्ट्राच्या देखील प्रतिष्ठेचा विषय आहे. 15,000चा पुरस्कार आहे. आणि इकडे जर पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हर मध्ये अंबरनाथची टीम थोडीशी सरस झालेली आहे. कार्तिक आलेत. याच कार्तिकने बॅटिंग मध्ये चौका मारला आणि आपल्या टीमला मॅच मध्ये आणलं होतं, आणि तेच कार्तिक आता बॉलिंगला आलेत. चला वेळ घेऊ नका, बघा विनंती आयोजकांची देखील सूचना आली आहे. भरपूर वेळ तुम्ही घेतात. चला रोहन अँड टीम, चला वेळ घेऊ नका, कारण की भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. ह्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे, 2 सेमीफायनल 1 फायनल. चला वेळ घेऊ नका, प्लीज स्पीडअप करा. चला सँडी सर, मॅच सुरू करायची आहे. चला मॅच सुरू होते. थोडासा आवाज याच ऑरेंज माईकचा. 12 बॉल मध्ये 16 करायचे. करण पाटील, रोहन चिले मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला कार्तिक. 12 बॉल मध्ये 16. अंबरनाथ विरुद्ध महाराष्ट्र, अशी एक मोठी मॅच लोटे चषकामध्ये आपण पाहतोय. हो इकडे लेग बाईच्या स्वरूपातील रन येते 1. आणि आता मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 11 बॉल आणि 15ची आवश्यकता आहे. 11 बॉल मध्ये 15. पाहूया काय केलं जाईल. एखादा चौकार मॅचचं गणित बदलेल, तो येईल का? आणि मारावा सुद्धा लागणार आहे. जो चांगला खेळणार तो जिंकणार. जल्लोष कोण करणार हे देखील इकडे आपल्याला पाहायचं आहे. लोटे चषकातील प्रेक्षणीय सामना, त्याची चर्चा पाहायला मिळते. पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय, फिल्डर आले, झोकून दिलं स्वतःला. 1 रन मिळणार आहे. 11 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 10 बॉल आणि 14. मॅचला जिंकायचंय तर 1-4 मारायचा आहे, आणि तो कोण मारणार याची चर्चा आहे. अंबरनाथ विरुद्ध थोडीशी कोंडी केली आहे इकडे अंबरनाथच्या मुलांनी, परंतु करण आणि रोहन असे खेळाडू आहेत. या मॅचला कसं जिंकायचं अशा प्रकारच्या कित्येक मॅचेस स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. आजही प्रयत्न करावे लागणार आहेत अंबरनाथ नगरीमध्ये, लोटे चषकामध्ये. समोर खेळायला गेले, फिल्डर आहेत तिकडे. रन 1 मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा 1ने पुढे जाईल. बघा बाईक इथे जे बसलेले आहेत खेळाडू, विजय बाय, चला थोडस खाली उतरा, तिथे बसू नका. लकी थोडस लांब व्हा. चला खाली उतरा. चायना, करण सोडा, बघा मागे व्हा थोडस प्लीज, विनंती आहे, सहकार्य करा. त्या बाईकचा इथे त्रास देऊ नका. 9 बॉल मध्ये 13ची आवश्यकता अजूनही आहे. रोहन चिले पुढे सरसावले, स्ट्रोक खेळतात, फिल्डर येत आहेत. बचावले गेले आणि करण पाटीलच बचावले गेलेत. काय जबरदस्त फिल्डिंग थ्रो बरोबर इंडला केला होता. त्याच्याही टाळ्या होतील इकडे. कोण म्हणतं मॅच आणि स्पर्धा सुपरहिट व्हायला स्टेडियमच पाहिजे, छोट्या जागेत सुद्धा होऊ शकते. ते लोटे चषकात आपण पाहतोय भारतात क्रिकेट. आणि कोण म्हणतं इंडियाची मॅच चालू असताना प्रेक्षक गर्दी करत नाही. इंडियाची मॅच तिकडे चालू आहे, आमच्यासाठी त्याच्याही पेक्षा मोठा सामना इकडे दिसतोय, आणि म्हणून ही गर्दी आहे. इंडिया जिंकावी, मनापासून शुभेच्छा. परंतु आपलं अंडरआर्म क्रिकेट इकडे जिंकलंय. पाहूया, मॅच जबरदस्त चालली आहे. 8 बॉल मध्ये 12ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ओ हो, पुन्हा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. खतरनाक.
बोलबंडा ज्याच्या नावाचा असतो बोलबाला. सचिन यांच्यासाठी भगवान दादा यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जातोय. क्या बात आहे. आता अजित सरांचे फॅन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. कार्तिकचे फॅन आलेले आहेत. चला बघा, विनंती आहे आतमध्ये येऊ नका. बघा सहकार्य करा, आम्हाला देखील माहिती आहे फॅन मुवमेंट आहे, परंतु आतमध्ये येऊ नका. बघा प्रत्येकाला विनंती आहे. बघा आता 100 जण येतील. बघा विनंती आहे प्लीज. चला वेळ घेऊ नका. बघा व्हॉलेंटियर्स आतमध्ये आता कोणाला सोडू नका. आमच्यासाठी हाच रोहित शर्मा, आमच्यासाठी हाच विराट कोहली, आमच्यासाठी हाच सूर्या, आणि म्हणून ही गर्दी झालेली आहे. जबरदस्त माहोल. 7 बॉल मध्ये अजूनही 11 करायच्या आहेत. काय झालंय तिकडे, काय झालंय? तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. व्हाईट बॉल घोषित देखील केलाय. खेळाडू बाद आहेत की नाही? हो. रोहन मैदानाच्या आतमध्ये आहेत. काही होऊ शकतं. व्हाईट बॉल आलाय. 7 बॉल मध्ये अजूनही 10 करायच्या आहेत. एखादा चौकार मॅचचं गणित बदलेल खरा, परंतु पाहूयात अजूनही मॅच संपलेली नाहीये. अंबरनाथ की महाराष्ट्र, महाराष्ट्र की अंबरनाथ. कार्तिक की रोहन. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. बघा विनंती आहे. हो, यानंतर 3 मॅच आहेत. यानंतर आणखी 3 मॅचेस असणार आहेत. हो वेगवान, आणि आणखीन एक विकेट. करण पाटील आउट. हे सेलिब्रेशन आहे. ओ भगवान दादा लोक बोलतात. मोठमोठे कार केले गंमत मध्ये. थँक्यू सो मच. भगवानजी लोटे साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकतात. चला पाय वरती करा मागे प्रेक्षक. चला पाय प्लीज वरती करू नका, प्लीज सहकार्य करा. 6 बॉल मध्ये 10. रोहन चिले आणि मैदानात आलेला आहे उल्हासनगरचा वंडर बॉय राहुल सुरावडे लाबो. चला स्पीडअप करा. बघा वेळ घेऊ नका, भरपूर वेळ होतोय. सातत्याने आयोजकांची सूचना येतात. आनंद घेतात प्रेक्षक. वर्षातून एकदा मिळतोय, होऊन जाऊ दे. 6 बॉल मध्ये 10 करायचे. बॉलिंग साठी आलेले आहेत
अमित आलेले आहेत, पाहूया. पहिला बॉल आणि तिकडे रन एक घेतली गेलेली आहे. अजूनही 5 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. अंबरनाथकर, तुमच्या जेवढ्या टाळ्या वाजतील ना तेवढे खेळाडू चांगले खेळतील. लॅबोच्या 4 साठी 3000 रुपयाचा पुरस्कार भगवानजी लोटे साहेब यांच्याकडून असणार आहे. हो, हा तोच खेळाडू आहे ज्याच्यासाठी मागील 10 वर्ष अंडाराम क्रिकेटमध्ये मैदानं भरलेली आहेत. छोट्याशा कुटुंबातून आला परंतु महाराष्ट्रभर नाव करून गेला. लॅबो बघा समोरच्या बाजूला जो कॅमेरा आहे, स्क्रीनच्या बाजूला कॅमेरा आहे, त्याच्या मागे जी प्रेक्षक आहेत थोडस मागे व्हा. बघा पूर्णपणे तो कॅमेरा वाकलाय. चला मागे व्हा प्लीज, सहकार्य करा प्रेक्षक. काय गर्दी झाली आहे इकडे, कारण अंबरनाथ आहे क्रिकेटचं दर्दी आणि ही ट्रॉफी आहे अंबरनाथ क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटचा लोटे पॅटर्न. हो, आणखीन एक विकेट. डीजे वाजवा. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. 4 बॉल 9. करण सोडा, दुसऱ्या बाजूला रोहन चिले. एखादा चौकार महाराष्ट्र टीमला देखील मॅच मध्ये आणू शकतो. 4 बॉल मध्ये 9 पाहिजे आहेत. प्रेक्षणीय सामना अख्खा महाराष्ट्र पाहतोय. लोटे चषक अंबरनाथचा आणि ठाण्याचा वर्ल्ड कप लोटे चषक. करण 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 हो, आता हातातून बॉल निसटलाय. वाईट बॉल आणि +1, 2 रन आलेले आहेत. आता मात्र इकडे हा क्रिकेटचा खेळ आहे, इकडे वेळ बदलायला वेळ लागत नाही. प्रेक्षक थोडे शांत झालेत. 4 बॉल 7 पाहिजे. 4 बॉल 7 पाहिजे. चुकीला माफी नाही. 4 बॉलला 7 पाहिजेत. आणि अशी मॅच झाली तरच मजा आहे, एकतर्फी झाली तर मजा नाहीये. पाहूया दादा, टाय झाल्यावर काय भगवान दादा, टाय झाल्यावर कंपल्सरी आहे का? बघा थोडेसे मागे ठीक व्हा आहे. प्रेक्षक प्लीज, सातत्याने वारंवार पुकारताय समोरच्या 4 बॉल मध्ये 7 ची आवश्यकता आहे. अंडरआर्म क्रिकेट मध्ये आम्ही गर्दी पाहिली. अंडरआर्म क्रिकेट मध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जेवढ्या गर्दी झालेल्या आहेत त्यापैकी मोजक्या स्पर्धांमध्ये आता लोटे चषक जाऊन पोहोचलेला आहे. एवढी गर्दी पाहायला मिळते. सुपर डुपर हिट मॅच आणि सुपर डुपर हिट स्पर्धा देखील पाहायला मिळते. लोटे चषक. करण सोडा, अमित बॉलिंगला. यावेळेला समोर खेळले, तिकडे फिल्डर येत आहेत आणि आता यस, एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. 19 वर गेली आहे, म्हणजे आता बॉल बाकी आहे. 3 बॉल मध्ये 6 पाहिजेत. अंबरनाथ की महाराष्ट्र, महाराष्ट्र की अंबरनाथ. टाळ्या टाळ्या टाळ्या. आता ओहो, वेगवान फटका, गोळी मारली आहे रोहन चिलेनी. जबरदस्त. 2000 रुपयाचा पुरस्कार.
याला म्हणतात मॅच. 2 बॉलला 2 पाहिजे आता या चौकाराने, आणि या चौकारासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार रोहन चिले यांना भगवान दादा लोटे यांच्याकडून देण्यात येणार आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 2 बॉलला 2 तर करायचेत, आणि अंबरनाथकर हार मानणारे नाहीयेत. त्यांना प्रयत्न इकडे करावे लागतील. मित्र हो, मॅच आणि स्पर्धा आवडली असेल तर एकदा टाळ्या पुन्हा एकदा आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये अंबरनाथला देखील घेऊन येऊ शकते. रोहन चिलेला रोखायचं कसं हा प्रश्न आहे इकडे. अतिरिक्त धाव आली, त्याच्यानंतर एक चौकार आला. मॅचचं गणित थोडंसं पुन्हा बदललं गेलं. 2 बॉल मध्ये 2. सोपं नाहीये, सोपं नाहीये. प्रयत्न तर करावे लागणार आहेत. जो आवाज येत होता थोडासा शांत झालाय, परंतु मित्रांनो तुमच्या टाळ्या पुन्हा एकदा अंबरनाथला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. दोन बॉल 2 धावा. सुपर डुपर हिट मॅच. लोटे चषकाचा हा रेकॉर्ड ब्रेक सामना युट्यूबला श्री साई स्पोर्ट्स वर 2000 पर्यंत जवळपास गर्दी गेली आहे. कारण काय मॅच चालली आहे. रोहन, अमित एका बाजूला, रोहन एका बाजूला. का म्हटलं जातं या रोहनला खिलाडी का खिलाडी. पुन्हा एकदा सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त 4 मारलाय. मॅच नाही संपली आहे. अमित विरुद्ध रोहन. ओहो हो, इकडे 1 रन घेतली आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. आता काय होणार, आता काय होणार. मॅच नाही संपली आहे. अंबरनाथ की महाराष्ट्र, याला म्हणतात कॅप्टन. उभा राहिला आणि मोक्याच्या क्षणी कामगिरी केली आहे, परंतु अजूनही मॅच सोडली नाहीये. आणि आता जर का अजित सर 1 to go म्हटले, मैदानातील प्रत्येकाने सुद्धा 1 to go त्यांच्या बरोबर बोलायचं आहे. अजित सर, एक बॉल 1. मित्र हो, क्रिकेटचा खेळ असा आहे, शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. जरी 1 हवी असेल तिथं काढावी लागेल. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे, पळावं लागणार आहे, स्ट्रोक खेळावं लागणार आहे, बॉल डॉट टाकावा लागणार आहे. काय माहोल बनलाय. अंबरनाथकरांनी दिलेली फाईट लक्षात राहील, रोहनची बॅटिंग लक्षात राहील, परंतु अजूनही सामन्याचा रिझल्ट लागलेला नाहीये. याला म्हणतात सुपर डुपर हिट मॅच. पैसा वसूल क्रिकेट. जवळपास 2000 प्रेक्षक आता युट्यूबला जुडले गेलेत आमच्या बरोबरीने. सल्ला दिला जातोय, अमित असा बॉल टाक, तसा बॉल टाक. दुसऱ्या बाजूला रोहन. अशा प्रकारचे कित्येक दबाव त्याने जुगारलेत. आणि हे पहा, भगवान दादा ज्यांच्या संकल्पनेतून साकार झाली ही स्पर्धा. शेवटच्या बॉलवर काय होणार, शेवटच्या बॉलवर काय होणार. मित्र, तुमच्या टाळ्या मात्र नक्कीच व्हायला पाहिजे. शेवटचा बॉल. अंबरनाथ की महाराष्ट्र, महाराष्ट्र की अंबरनाथ. लोटे चषकाची महत्वाची मॅच आणि शेवटचा बॉल. धगधग 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 दोन्ही बाजूला सुरू आहे. जिंकणार कोण, जिंकणार कोण, जिंकणार कोण. 15,000चा हा सवाल आहे, प्रतिष्ठेचा सवाल आहे. अमित, रोहन, अंबरनाथ, महाराष्ट्र. शेवटचा बॉल. आणि या ठिकाणी रोहनने काय कमाल केली आहे. जबरदस्त बॅटिंग आणि बॅटिंगचं प्रात्यक्षिक. डीजे आता त्यांना नाचू द्या. आणि अंबरनाथकर, मॅच आवडली असेल तर तुम्ही थँक्यू सो मच. काम आज रंगली, लाजवाब काम तिथे मैदानात मला जरूर रंगला होता. परंतु इथे आता मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित मान सन्मान नक्कीच करतोय. सन्मान्य आदरणीय उदयजी साधन साहेब इथे उपस्थित आहेत, संजयजी पोद्दार साहेब इथे उपस्थित आहेत. त्या दोन्ही मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय.
संदीप भाऊ लोटे साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान या दोन्ही मान्यवरांचा जरूर करण्यात येतोय. आज भरपूर गर्दी, प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. सर्व पाहुण्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. पहा, मॅच जबरदस्त झाली मित्र. महाराष्ट्र टीमचं अभिनंदन. परंतु आपली अंबरनाथची मुलं शेवटच्या बॉल पर्यंत झुंज त्यांनी सुद्धा दिली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या. चला येस, आपण टॉस करतोय. सेमीफायनल नंबर 1 एका बाजूला NN बॉयज आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला टीम रोज आणि NN बॉयज कॅप्टन आपण या. चला वेळ घेऊ नका, वेळ भरपूर होतोय. येस, व्यासपीठावरती आपण विशेष सन्मान जरूर करतोय. ऑफिशियल अंपायर म्हणून नेहमीच ज्याची ओळख राहिली आहे, एक लेजंड क्रिकेटर निरंजनजी सावंत सर याचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. थँक्यू सो मच. चला टॉस बॉक्स आपण खाली करा. चला अंडाबाई थोडंसं साईडला हो जा. चला प्लीज. चला टीम रोज कॅप्टन आपण या. चला टीम रोज कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या लगेच. चला टीम रोज भाऊ मी विनंती करेन आपण या. टॉस आपण करतोय. हॅलो सेक. चला यस, निरंजनजी सावंत सर इथे उपस्थित होतात आणि त्यांच्या शुभाचे आपण टॉस करतोय. संदीप भाऊ लोटे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. चेक चेक चेक. अरे थोडस 1 मिनिट फक्त. मैदानाच्या आतमध्ये जे सगळे उभे आहेत ना खेळाडू, सगळ्यांना विनंती या आपण मैदानाच्या बाहेर या. कुणीही मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाहीये. शुभम मित्र तूही बाहेर ये. शुभम तुम्ही या बाहेर. शुभम या बाहेर या, तुम्हाला सोडत नाहीये की मान्य आम्हाला, पण थोडंसं बाहेर या प्लीज. खेळपट्टीवरती कुणी थांबू नका प्लीज. कुठलाही खेळाडू मित्रांनो खेळपट्टीवरती थांबू नका. या सगळ्यांनी बाहेर या, क्रीडांगणाच्या बाहेर या. मॅनेजमेंट टीम, व्हॉलेंटियर्स आपल्याला विनंती आहे कुणालाही खेळपट्टीवरती थांबू देऊ नका. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. येस, थँक्यू सो मच. टॉस आपण नक्कीच करतोय. चला NN बॉयज AP गणेश कॅप्टन आपण या लवकर. NN बॉयज कॅप्टन बघा, वेळ घेऊ नका प्लीज, वेळ फार कमी आहे. बघा सातत्याने सूचना देण्यात येते. NN बॉयज कॅप्टन लास्ट अँड फायनल कॉल. चला निरंजनजी सावंत सर इथे उपस्थित आहेत. AP गणेश आपण या साईडला या. मान्यवरांना विनंती असेल आपण या मधोमध. टॉस आपण करतोय आणि टॉस. चला टॉस जिंकला टीम AP इथे उपस्थित आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय? बॅटिंग करणार. बॅटिंगचा निर्णय. थँक्यू सो मच. वेळ फार कमी आहे आणि आपण लगेच मैदानाच्या दिशेने वळतोय. टॉस जिंकलाय आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट हे टॉस बॉक्स मधून नक्कीच न्यूज आहे. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती करेल नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. टीम रोज टॉस जिंकलाय, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. चला आपण खेळाडू कक्षात बसून घ्या लगेच आणि टीम NN बॉयज आपण लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. चला वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात होते आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. येस, व्हॉइस ऑफ बॉक्स क्रिकेट अर्थातच सागर मोरे सर. ऑडिओ. थँक्यू सो मच. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. काय मॅच रंगली गेली आहे, पैसा वसूल मॅच पाहिली गेली आहे आणि